बातमी आहे देशभरात भाजपने राबवलेल्या मोदी @9 या महासंपर्क अभियानाची। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला यंदाच्या वर्षी 9 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने देशभरात भाजपतर्फे मोदी @9 या महासंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून मागील 9 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून समाजात कशा प्रकारे विकास कामे झाली या संदर्भात गावोगावी तसेच शहरात झालेल्या कामांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे, ज्यात विशेष करून केंद्र सरकारने राबवलेल्या विविध सरकारी योजना तसेच कोविड काळातील कामांचा प्रचार करण्यात येणार आहे। या निमित्ताने बुधवार दिनांक 7 मे 2023 रोजी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत मोदी @9 या महासंपर्क अभियानाची अधिक माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेस भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनी जगताप, चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रभारी शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमा खापरे, मोरेश्वर शेडगे, एकनाथ पवार, राजू दुर्गे तसेच इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। पाहुयात। पुरस्काराने सन्मानित केले गेले आहेत। माजी सैनिक आहेत, अशा कुटुंबांच्या घरी भेट देऊन माननीय मोदीजींच्या सरकारने जे काम केलंय त्या कामाची माहिती त्यांना देणं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं समर्थन मोदीजींच्या सरकारला म्हणजेच भाजपला हा त्यामागचा एक उपक्रम आमच्या या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे। विकास तीर्थ उदाहरण द्यायचं झालं तर आपला नाशिक फाटा ते नाशिकला जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, पूर्वी जर आम्हाला शिर्डीला जायचं म्हटलं किंवा नाशिकला जायचं म्हटलं तर लागणारा वेळ जो आहे तो 5.5 ते 6 तास होता। माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात गडकरी साहेबांच्या माध्यमातून जे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं आज आमचा पिंपरी चिंचवड मधला किंवा पुणे जिल्ह्याचा सामान्य नागरिक हा नाशिकला किमान 3.5 ते 4 तासात पोहोचतो। ही उपलब्धी याला विकास तीर्थ या माध्यमातून जोडण्याचं काम आम्ही करत आहोत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 7,000 घरे जी पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम चालू आहे, काही झालेली आहेत, त्यांना विकास तीर्थाच्या माध्यमातून ज्याला घर नव्हतं त्याला घर मिळालेलं आहे। ज्याला रस्त्याने जात असताना पूर्वी व्यापारी असेल, सामान्य नागरिक असेल, कामगार असेल, त्याला रस्ता नव्हता, आज तो त्या रस्त्याने सुरक्षित जातोय। म्हणून विकास तीर्थाच्या माध्यमातून हे काम आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाणी करून नागरिकांना त्या माध्यमातून एकत्र घेण्याचं काम करणार आहोत। प्रबुद्ध नागरिक संमेलन या देशामध्ये आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे प्रभावी व्यक्ती आहेत, विशेष तत्वाने डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, उद्योगपती या सगळ्या प्रभावी व्यक्ती, धार्मिक क्षेत्रामध्ये असणारे आमचे कीर्तनकार, प्रवचनकार, वेगवेगळ्या समाजाचे असतील, धर्माचे असतील, यांना भेटून यांचा समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रभाव आहे। अशा व्यक्तींना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचं संमेलन घेणं, जेणेकरून या माध्यमातून मोदीजींच्या सरकारच्या कामाची माहिती पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, याला प्रबुद्ध नागरिक संमेलन अशा पद्धतीचं नाव देऊन हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। याचबरोबर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संमेलन, पक्षाचा कार्यकर्ता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने रोज येणारी माहिती त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, परंतु भारतीय जनता पक्षाचे समर्थक असलेले सामान्य व्यक्ती जे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचा प्रभाव किंवा भाजपच्या कामाचं माहिती समाजाला देतात, अशा सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं संमेलन घेऊन त्यांना या माध्यमातून अजून जास्तीत जास्त प्रमाणात मोदीजींच्या सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत देण्यासाठी सहभागी करून घेणं, हा पद्धतीचा उपक्रम हा येणाऱ्या काळात आम्ही या ठिकाणी करत आहोत। विशाल जाहीर सभा, प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या काळात त्या ठिकाणची आमची जाहीर सभा मावळ लोकसभेची घेणार आहोत। त्याची तारीख देखील आमची निश्चित झालेली आहे।
सगळ्या ठरलेल्या कार्यक्रमांच्या तारखा देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगणारच आहे. परंतु याच्याबरोबर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 21 जून हा जागतिक योगा दिवस हा त्या ठिकाणी संपूर्ण जग 21 तारखेला योगा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करतं. म्हणून योगा दिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करणे आणि प्रत्येक नागरिकाचं आरोग्य हे चांगलं व्हावं, चांगलं राहावं, त्याला सुरक्षित वाटावं या माध्यमातून योगा दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील या ठिकाणी करणार आहोत. याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मिसामध्ये म्हणजेच आणीबाणीमध्ये शिक्षा झाली अशा सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांचं मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करणे. ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनाच्या बरोबर लाभार्थी संमेलन, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतात. राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील 6,000 रुपये अशी 12,000 रुपये शेतकऱ्याला दरवर्षी त्याच्या खात्यावर थेट रक्कम उपलब्ध करून देणारी योजना सुरू केली. अशा लाभार्थ्यांची देखील एकत्र संमेलनं घेणं, मग त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, त्याचबरोबर जनधन अकाउंट उघडलेल्या आमच्या सामान्य व्यक्तीचा विषय असेल, यांचं एकत्र लाभार्थी संमेलनाचं आयोजन करणं. याचबरोबर आमच्या व्यापाऱ्यांचं संमेलन घेणं, जो समाजामध्ये प्रभावी घटक आहे म्हणजे तो आमचा व्यापारी, अशा व्यापाऱ्यांना एकत्र करून त्यांचं मावळ लोकसभा मतदारसंघामधील संमेलन या ठिकाणी आयोजित करणं. त्याचबरोबर व्हर्च्युअल रॅली, आपल्या जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा 23 जूनला बलिदान दिवस आहे आणि त्या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाच्या 10 लाख बूथवरच्या कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बूथपर्यंत संपर्क साधणार आहे. ती तारीख देखील ठरलेली आहे आणि त्या दिवशी पंतप्रधान सगळ्यांना संबोधित करणार आहे. याचबरोबर घरोघरी संपर्क अभियान 20 जून ते 30 जून दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 9 वर्षाच्या काळाची पुस्तिका जी तयार केलेली आहे, विकासाची पुस्तिका, त्याची माहिती, त्याचा अहवाल आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घरोघरी संपर्क अभियानाची या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि याचबरोबर संयुक्त मोर्चा संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवर काम करणारा पदाधिकारी, पण तो आमचा महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या सगळ्या आघाड्या आणि मोर्चाचे जे पदाधिकारी यांचं एकत्र संयुक्त मोर्चा संमेलन हे देखील याच आमच्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही या ठिकाणी घेत आहोत. म्हणून हे सगळे कार्यक्रम होत असताना यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पत्रकार परिषद. भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्यासारख्या अनुभवी पत्रकारांपर्यंत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून जो 13 पद्धतीचे कार्यक्रम ठरलेले आहेत, त्यामध्ये पत्रकार परिषद जी आज आपल्या उपस्थितीत दादांच्या, ताईंच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे, असे कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत, ज्या वेळा ठरवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 9 तारखेला मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रभावी नागरिकांचं संमेलन आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत. ते तळेगाव दाभाडे वैशाली मंगल कार्यालय या ठिकाणी
येत्या 9 तारखेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगलप्रभाजी लोढा यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होत आहे। याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबरचा संवाद आणि स्नेहभोजन हे त्या ठिकाणी एक पनवेलला आणि दुसरं पिंपरी या ठिकाणी घेणार आहोत। व्यापारी संमेलन 19 जूनला लोणावळा या ठिकाणी होणार आहे। आजची आपली पत्रकार परिषद या ठिकाणी होत आहे। सोशल मीडियाच्या प्रभावी व्यक्तींचं संमेलन हे आपल्या पिंपरी चिंचवड आणि मावळ। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला 30 मे 2023ला 9 वर्ष पूर्ण झाले। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या माध्यमातून मोदी @9 या माध्यमातून संपर्क से समर्थन, विकास तीर्थ, जाहीर सभा, ज्येष्ठ विचारवंतांचं कार्यकर्त्यांचं संमेलन, व्यापारी संमेलन, लाभार्थी संमेलन, त्याचबरोबर पत्रकार परिषद या माध्यमातून गेल्या 9 वर्षातल्या मोदी सरकारच्या कामाचं जनतेपर्यंत सिवालोकन करावं म्हणून मोदी @9 कार्यक्रमाच्या माध्यमातून 9 वर्षात भ्रष्टाचारमुक्त भारत, 9 वर्षात जगातली सर्वात प्रगती पथावर असलेली आधुनिक यंत्रसामग्री आणि पहिल्या 3 मध्ये जगातल्या अर्थव्यवस्थेचं काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालं। म्हणून मोदीजींच्या या कार्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत। कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचा उत्साह आहे आणि जनतेला या उत्सवाच्या या वातावरणात सहभागी करून घेण्याचा उपक्रम या माध्यमातून सुरू झालेला आहे। धन्यवाद। पुण्याला स्पेसिफिक काय मिळालं? पुण्यातलं जसं की नाशिक रेल्वे प्रोजेक्ट असेल किंवा पुणे एअरपोर्ट असेल असे महत्त्वाचे प्रोजेक्ट का होऊ शकले नाही आणि उद्योग का पुण्याच्या विमानतळाच्या संदर्भात खेडला विमानतळ व्हावं म्हणून महेश दादांना आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, परंतु स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यामुळं त्या ठिकाणचं विमानतळ आपलं होऊ शकलं नाही। परंतु जे आपलं पुण्याचं लोहगावचं विमानतळ आहे त्याची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली, मोठ्या प्रमाणात फेऱ्या वाढण्यात आलेल्या आहेत। विशेष तत्वाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा जो मार्ग आपल्या पंढरपूरला आळंदीवरून आणि दीववरून जातो, त्या पालखी मार्गाच्या महामार्गासाठी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी 7,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊन एक चांगल्या पद्धतीचा मार्ग करत असताना पुणे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातलं येणारं काळातलं एक सर्वात मोठं आर्थिक उलाढाल होणारं शहर म्हणून आपण पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा होणार आहे। म्हणून या भागाला लागणारे सर्व महामार्ग अद्ययावत स्वरूपाचे जोडण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालू आहे। मेट्रो असेल, महामार्ग असेल, विमानतळ असेल, या सगळ्या येणाऱ्या काळातल्या वेगवेगळ्या संधी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम सरकार करत आहे। जर आपल्याला मावळमध्ये उमेदवारी दिली तर आपण इच्छुक आहात? भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने पक्ष जे काम सांगेल ते काम करायची माझी सातत्याने भूमिका आहे। 9 वर्ष नंतर हे सगळे कामं सांगतो। आता जे काय इतर राज्यातले निकाल आले त्यासाठी म्हणून हे काम आपण जनतेसमोर घेऊन जातो आहोत का विरोधकांनी सांगितलंय की कामच केले नाही? काय नेमकं 9 वर्ष दरवर्षी आम्ही मोदीजींच्या सरकारच्या कामाचं जनतेपर्यंत पोहोचवत असतो। दरवर्षी 30 मेला स्थानिक पातळीवरच्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या स्थानिक प्रश्नावर जास्त होतात। आम्हाला त्या निवडणुकांच्या संदर्भात आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जिंकलो तरी ॲनालिसिस करतो आणि पराभव झाला तरी आमचा सातत्याने ॲनालिसिस असतो। त्यामुळं एक निवडणूक हारली म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला हे होतं असं अजिबात नाही। देशाच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमच्या दृष्टीने प्राधान्याचं आहे। प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। अलीकडचं साक्षी मालिक आणि जे काय दिल्लीमध्ये प्रकरण चाललं त्यांना न्यायच मिळत नाही अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे आणि याबाबत सरकार म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून काय? खेळाडूंच्या बाबतीत आम्हाला नेहमी आदर आहे। ज्यावेळेस दिल्लीतलं आंदोलन चालू होतं खेळाडूंनी त्या ठिकाणी समिती नेमावी म्हणून सूचना केली। 3 जणांची समिती त्या ठिकाणी करण्यात आली। त्या 3 जणांच्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर त्याचबरोबर पोलीस स्टेशनला FIR दाखल झालेला आहे। त्या चौकशीमध्ये
जे दोषी असतील त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. दादा, आमचे दोनच महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्यासंदर्भातले काही मागणीचे शहरभर बॅनर लागले. आपण शहराध्यक्षात आमदारात आणि नेमकी काय भूमिका आहे या शहराचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी? मी मागं पण सांगितलं, प्रत्येकाचे विचार काय असू शकतात, त्याच्यात आपण कुणाला बंधनं घालू शकत नाही. त्याचा विचार तो मांडू शकतो लोकशाहीमध्ये, त्याला काय मी बंधनं घालू शकत नाही किंवा आपणही घालू शकत नाही. मग आता ती गरज वाटते का की या शहराचं नाव बदललं नाही, याच्या अगोदर अनेक वेळा म्हणजे आता मी पण मागणी केली होती, पण ती माझी स्वतःची इच्छा म्हणजे माझं वैयक्तिक मत होतं किंवा माझ्या राजकीय विचारांचं माझं किंवा राजकीय नेत्यांचं मत नव्हतं, मी माझं मत व्यक्त केलं. तसे सगळ्यांच्या असू शकतात, आपण त्याला सहमती द्यायची नाही द्यायची तर शेवटी त्याला एक प्रोसिजर आहे, त्याच्यात आपण काय करू शकतो. शिरूर लोकसभा मतदारसंघ मोठ्या चर्चेत आला आहे आणि राष्ट्रवादीमध्येच धोकळी दिसते आहे. पण तुमची भूमिका स्वतंत्र आहे, तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात का आणि जिंकण्याची तुम्हाला आत्ता बाळा म्हणून सांगितलं ना, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये काम करतो. तुम्ही पाहिला असेल 2019ला सुद्धा मला आपण हाच प्रश्न विचारला होता, त्यावेळेस सुद्धा मी हेच उत्तर दिलं होतं. भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यावेळेस एखादी जबाबदारी आमच्यावर येईल त्यावेळेस आम्ही ती पूर्ण करण्यासाठी तेवढ्याच क्षमतेने उतरणार. त्याचबरोबर आमची जबाबदारी ही पण आहे की वरिष्ठ आमची जी काही नेतेमंडळी आहेत पक्षातली, महायुती म्हणून ज्यावेळेस आम्हाला काही निर्णय घ्यायचे असतात, तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेससुद्धा 2019ला भोसरी मतदारसंघातनं शिरूर लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याचं काम मीच केलं. पण त्यावेळेससुद्धा माझी इच्छा होती, पण मला पक्षाने जबाबदारी दिली की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं. आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. आजसुद्धा तशीच परिस्थिती झाली, जरी आमच्या भारतीय जनता पार्टी त्या परिसरामध्ये मजबूत होती, आम्ही सगळं संघटनात्मक काम करतो. उद्या महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टी आली तर मलाच पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढणार. आता पण शिरूर लोकसभा मतदारसंघातले जर केंद्रीय मंत्र्यांचे दौरे बघितले तर भाजपने हा मतदारसंघ सुद्धा 12 ते एवढाच प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि उमेदवारही भाजप. आमच्या दृष्टीनं 2024ला परत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व्हावेत या दृष्टीनं आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतोय. त्यामध्ये कुठला मतदारसंघ कुणाला जाईल याचं आम्हाला त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचं ध्येय फक्त एकच आहे की 2024ला परत भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये यावं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा त्याची वाटचाल यशस्वीपणे व्हावी अशी आमची इच्छा. मंत्रिविस्तार होईल त्यावेळी तो पण आता वरिष्ठांचं आता कामं तर पूर्ण होते. मागच्या 11 महिन्यात आपण पाहतो शहराला महत्त्वाचा शास्तीकर असेल, पाण्याचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सरकार फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील हे या शहरासाठी जे जे करता येईल चांगलं ते करण्याचा प्रयत्न करतो.